नमस्कार विद्यार्थी मित्र, आज आपण इयत्ता 9मध्ये मॅथ्स पार्ट 2 मध्ये युनिट 1 बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्री यातील प्रॅक्टिस सेट 1.1 सोडून पाहणार आहोत। तर हा सोडत असताना सुरुवातीचा पहिला जो क्वेश्चन आहे तो आहे फाइंड द डिस्टन्स विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन गिवन बिलो। आपल्याला इथे नंबर लाईन दिली आहे, यावरून आपल्याला काही डिस्टन्स दिले आहेत ते आपल्याला इथे काढायची आहेत। मग यामध्ये पहिले जे डिस्टन्स दिले आहे ते डिस्टन्स बी ची काय आहे ती व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे। डिस्टन्स बी ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला बी चा कोऑर्डिनेट जो आहे तो आपल्याला इथे पाहावा लागणार आहे। बी चा कोऑर्डिनेट आहे 2 आणि ई चा कोऑर्डिनेट काय आहे तर 5 आहे। बघा बी चा कोऑर्डिनेट 2 आहे आणि ई चा कोऑर्डिनेट 5 आहे। तर आपण हे कोऑर्डिनेट सुरुवातीला लिहून घेऊया आणि इथे सोडवण्याची सुरुवात करूया। बघा सुरुवातीला आपण असं म्हणणार आहोत की कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी, बी हा जो पॉइंट आहे त्याचे कोऑर्डिनेट्स आपल्याला आधी इथे लिहावे लागणार आहेत। कोऑर्डिनेट्स पॉइंट बी इज, बी चे कोऑर्डिनेट आहेत 2 आणि ई हा दुसरा पॉइंट आहे, तर ई या पॉइंटचे कोऑर्डिनेट आहेत बघा 5 आहेत। सो कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ई इज इक्वल टू 5। मग हे जे आपण कोऑर्डिनेट्स लिहिल्यानंतर आपल्याला कोऑर्डिनेट्सची जे कंपॅरिझन आहे ती करावी लागणार आहे। कंपॅरिझन करत असताना बघा लहान मोठेपणा ठरवला तर इथे आपल्याला 5 हे ग्रेटर नंबर दिसेल, 5 इज ग्रेटर दॅन 2। सो इथे डिस्टन्स बी काढत असताना ग्रेटर नंबर मधून आपला लेसर नंबर जो असणार आहे तो इथे मायनस करायचा आहे। त्यांचं सबट्रॅक्शन जे असणार आहे ते डिस्टन्स बीई असेल। सो डिस्टन्स बीई इज इक्वल टू ग्रेटर नंबर 5 आहे मायनस 2। बघा 5 मायनस 2 याचा आन्सर आपल्याला 3 मिळताना दिसून येईल। म्हणजे डिस्टन्स बी ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 3 युनिट्स एवढी मिळताना दिसून येईल। डिस्टन्स बीई इज इक्वल टू 3 असं इथे आपल्याला आन्सर मिळताना दिसून येईल। मग हे जे पहिला जो क्वेश्चन होता त्यामध्ये आपल्याला डिस्टन्स बी विचारलेले होते, आपण हे सिम्पली सोडू शकतो। सोडत असताना सुरुवातीला आपल्याला जे दिलेले पॉईंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहिणं गरजेचं आहे। बघा बी चे कोऑर्डिनेट्स ते 2 मिळालेले आहेत, त्याचबरोबर ई या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स 5 आहेत। आपण ग्रेटर लेसर नंबर ठरवले, त्यानुसार ग्रेटर नंबर म्हणून लेसर नंबर काय केला, स्मॉल नंबर जो आहे तो मायनस केलेला आहे आणि आपल्याला इथे आन्सर मिळालेला आहे। तसंच आता दुसरं जे एक्झाम्पल आहे ते जर पाहिलं तर इथे आपल्याला दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे। डिस्टन्स जे ए ची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे। जे ए ची व्हॅल्यू काढत असताना बघा सुरुवातीला कोऑर्डिनेट्स आपल्याला लिहावे लागतील। कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट जे -2 आहेत। कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट जे पॉइंट जे चे कोऑर्डिनेट्स आहेत -2 आणि ए या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 1। कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू 1। आता याच्यामध्ये जर आपण कंपॅरिझन केली तर आपल्याला असं दिसेल 1 हा ग्रेटर नंबर आहे। सो 1 इज ग्रेटर नंबर दॅन -2। सो इथे आपण असं करणार डिस्टन्स जे इज इक्वल टू 1 मायनस -2 इज इक्वल टू, आता हे मायनस मायनस साईन एकत्र आल्यानंतर त्याचा प्लस साईन होतं, तर 1 + 2 होताना दिसून येईल इज इक्वल टू 3। ह्याचंही आन्सर आपल्याला इथे 3 युनिट्स एवढंच मिळालेलं आहे। डिस्टन्स देअरफॉर डिस्टन्स जे ए इज इक्वल टू 3 युनिट्स असं इथे आपण आन्सरमध्ये म्हणणार आहोत। बघा दोन्ही एक्झाम्पल्स जे आहेत, दोन्ही प्रॉब्लेम्सचे आपले इथे सोडून झालेले आहेत। यामध्ये आता तिसरा जो प्रॉब्लेम आहे तो आहे डिस्टन्स पी सी ची व्हॅल्यू काढायची आपल्याला। डिस्टन्स पी सी डिस्टन्स पी सी ची व्हॅल्यू काढत असताना सुरुवातीला आपल्याला पी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स लिहावे लागतील। पी हा पॉईंट हा बघा इथे आहे, याचे कोऑर्डिनेट्स आहेत -4 आणि सी या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 3। तर हे आधी आपण लिहून घेऊया। कोऑर्डिनेट्स पॉइंट P is equal to -4 and coordinates of point C
इज इक्वल टू सीचे कोऑर्डिनेट आहेत 3. आता यांची आपण कंपॅरिझन केली तर 3 हा ग्रेटर नंबर आहे -4पेक्षा. 3 इज ग्रेटर दॅन -4. सो डिस्टन्स PC इज इक्वल टू 3 -4 इज इक्वल टू 3. आता हे मायनस मायनस एकत्र आल्यावर प्लस झाले. 3 + 4 इज इक्वल टू 7. सो डिस्टन्स PC ची आपल्याला व्हॅल्यू मिळालेली आहे 7. एवढी आपल्याला इथे व्हॅल्यू मिळालेली दिसून येते. डिस्टन्स PC ची किंमत आपल्याला इथे 7 मिळालेली आहे, 7 युनिट्स. आता बघा हे आपलं एक्झाम्पल हे आहे ते सोडून झालेलं आहे. त्यानंतर दिलेले जे डिस्टन्स काढायचं आहे ते आपल्याला दिलेलं आहे JH. डिस्टन्स JH ची व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. 4th एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स JH ची व्हॅल्यू आपल्याला काढायची आहे. आपल्याला येथे पण मगच प्रमाणेच दोन्ही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय आहेत ते येथे लिहावे लागणार आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट J हा पॉईंट येथे आहे -2 आहे आणि H च्या पॉईंट येथेच आहे शेजारीच, त्याचे -1 हे कोऑर्डिनेट्स आहेत. सो आपण सोडवण्याची इथे सुरुवात करूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट J इज इक्वल टू Jचे जे कोऑर्डिनेट्स आहेत ते -2 आहेत आणि कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट H आपल्याला घ्यावे लागणार आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट H चे कोऑर्डिनेट्स आहेत -1. इथे कंपॅरिझन केली तर -1 हा इथे मोठा नंबर आहे -2 पेक्षा. सो -1 इज ग्रेटर दॅन -2. आता आपण डिस्टन्स JH काढणार आहोत. डिस्टन्स JH इज इक्वल टू मोठा नंबर आहे -1 मायनस ते -2 होतील इज इक्वल टू -1. आता हे मायनस मायनस एकत्र आल्यावर प्लस होतील +2. म्हणजे 2 मधून 1 मायनस केले, सबट्रॅक्ट केले तर इथे आपल्याला 1 युनिट एवढं आन्सर मिळताना दिसून येईल. म्हणजे डिस्टन्स JH ची व्हॅल्यू आपल्याला 1 युनिट एवढी मिळताना दिसून येईल. डिस्टन्स JH इज इक्वल टू 1 हे आपल्याला इथे आन्सर मिळताना दिसून येईल. डिस्टन्स JH इज इक्वल टू 1. बघा हेही एक्झाम्पल आपल्या इथे सोडून झालेलं आहे. डिस्टन्स काढत असताना फक्त कोऑर्डिनेट्स घेऊन त्यांच्यात कंपॅरिझन करून फक्त त्यांची सबट्रॅक्शन करायचं हे एवढंच या उदाहरणांमध्ये आहे. एवढं सोपी उदाहरणे आहेत. आता आपण पुढच्या एक्झाम्पलकडे वळणार आहोत. एक्झाम्पल नंबर 5th एक्झाम्पल आहे. बघा डिस्टन्स KO हे एक्झाम्पल आहे. डिस्टन्स KO चे कोऑर्डिनेट्स आपल्याला इथे लिहावे लागणार आहेत. K चे कोऑर्डिनेट्स बघा यामध्ये आपल्याला दिलेले आहेत -3 आणि O चे 0 आहेत. सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट K इज इक्वल टू -3 आणि दुसऱ्या O चे कोऑर्डिनेट्स आपण लिहूया कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट O इज इक्वल टू 0. बघा आता जर कंपॅरिझन केली तर -3 पेक्षा 0 हा नंबर मोठा आहे. कारण नंबर लाईनवर जे राईट हँड साईडला नंबर्स असतात ते वाढत जात असतात आणि लेफ्ट हँड साईडचे नंबर कमी 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 होत जात असतात. -3 पेक्षा 0 राईट हँड साईडला आहे. सो 0 हा मोठा आहे असं आपण इथे म्हणू. 0 इज ग्रेटर दॅन -3. आता बघा आपण हे कंपॅरिझन केल्यानंतर पुढे यांच्यातील डिस्टन्स काय आहे ते काढणार आहोत. डिस्टन्स KO इज इक्वल टू 0 -3. बघा मायनस मायनस इथे एकत्र आल्यानंतर प्लस होणार आहे ते, म्हणजे 0 + 3 असे इथे मिळताना दिसून येतील. 0 + 3 ची व्हॅल्यू आपल्याला 3 आहे असे इथे म्हणता येऊ शकतं. म्हणजे डिस्टन्स KO ची व्हॅल्यू जी आहे ती येते 3 युनिट्स एवढी मिळताना दिसून येईल. डिस्टन्स KO इज इक्वल टू 3 युनिट्स. बघा यातील आपली पहिली 5 एक्झाम्पल्स आहेत ती आपली येथे सोडून झाली आहेत. आपण पुढचा एक्झाम्पल 6th एक्झाम्पल येथे सोडूया. आता इथे आपल्याला डिस्टन्स OE ची व्हॅल्यू काढायची आहे. डिस्टन्स OE ची आपण व्हॅल्यू काढत असताना कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट O चे पॉईंट कोऑर्डिनेट्स आपल्याला इथे घ्यावे लागतील. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट O इज 0. आपण हे लिहूया आधी. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट O इज इक्वल टू 0. O चे कोऑर्डिनेट्स आहेत ते 0 आहेत. आता E या पॉईंटचे कोऑर्डिनेट काय आहेत ते आपण इथे पाहूया. E हा पॉईंट बघा या ठिकाणी आहे. याचे कोऑर्डिनेट्स आहेत 5. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट E इज इक्वल टू 5.
पॉईंट ई इज इक्वल टू 5. सो आता आपण यांचे कोऑर्डिनेट्स घेतलेले आहेत. आता यानंतर आपण ह्यांची कंपॅरिझन करणार आहोत. दोन्ही पॉझिटिव्ह नंबर आहेत. सो आपण इथे असं म्हणू की 5 इज ग्रेटर दॅन 0. सो डिस्टन्स OE इज इक्वल टू 5 मायनस 0 इज इक्वल टू 5. सो डिस्टन्स OE ची व्हॅल्यू आपल्याला मिळते 5. डिस्टन्स OE इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू आपल्याला इथे मिळताना दिसून येते. बघा हेही एक्झाम्पल आपल्या इथे सोडून झाले. 6 एक्झाम्पल, टोटल 8 एक्झाम्पल्स आहेत पहिल्या क्वेश्चनमध्ये. त्यानंतर डिस्टन्स PJ आपल्याला काढायचा आहे. डिस्टन्स PJ आता PJ काढत असताना मगाशी उदाहरणांप्रमाणेच आपल्याला काय करायचं, P या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स येथे घ्यावे लागतील. बघा B या पॉईंटचे जर कोऑर्डिनेट्स आपण पाहिले तर -4 आहेत. P या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स -4 आहेत. सो आपण ते लिहून घेऊया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P इज इक्वल टू -4 आहे. -4 हे कोऑर्डिनेट्स आपल्याला मिळताना दिसून येतात. आणि J या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघा काय आहेत, तर J या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत -2. इज इक्वल टू -2. आता इथे बघा यांची आपण कंपॅरिझन केली तर इथे आपल्याला -2 हा ग्रेटर नंबर दिसून येतोय. -2 इज ग्रेटर दॅन -4. सो आपण डिस्टन्स PJ काढणार आहोत. डिस्टन्स PJ इज इक्वल टू ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर इथे मायनस करणार आहोत. -2 मायनस इथे -4 आहेत. बघा मायनस मायनस एकत्र आल्यावर प्लस होणार आहे ते साईन, म्हणजे -2 + 4 इज इक्वल टू 4 - 2 ची व्हॅल्यू आपल्याला इथे 2 मिळताना दिसून येईल. सो आपल्याला जे आन्सर इथे मिळत आहे ते 2 मिळत आहे. डिस्टन्स PJ ची व्हॅल्यू जी आहे ती इथे 2 मिळताना दिसून येते. सो आपण इथे लिहूया डिस्टन्स PJ इज इक्वल टू 2. अशा प्रकारे हेही एक्झाम्पल आपल्या इथे सोडून झालेलं आहे. बघा एकूण 7 एक्झाम्पल आपली यामध्ये सोडून झालेली आहेत. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल या क्वेश्चन 1 मधील आहे. डिस्टन्स QB ची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. डिस्टन्स QB बघा डिस्टन्स QB ची व्हॅल्यू इथे काढायची आहे. डिस्टन्स QB ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला Q या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आधी लिहावे लागतील. तर Q या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स बघा काय दिलेले आहेत, तर Q या पॉईंटचे कोऑर्डिनेट आहेत -5. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट Q इज इक्वल टू -5 आहेत. आणि B या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काय ते आपण बघूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट B इज इक्वल टू B या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आहेत 2. हे कोऑर्डिनेट्स आहेत. कंपॅरिझन केली तर 2 हा ग्रेटर नंबर आहे -5 पेक्षा, हे आपल्याला असं दिसून येते. सो आपण असं म्हणू की 2 इज ग्रेटर दॅन -5. बघा आता आपण डिस्टन्स QB काढूया. डिस्टन्स QB इज इक्वल टू 2 - -5. ग्रेटर नंबरमधून स्मॉल नंबर आपण स्मॉलर नंबर मायनस केलेला आहे. इथे सुद्धा मायनस मायनस एकत्र आले की प्लस होताना दिसून येतील. प्लस साईन होईल इथे. 2 + 5 हे मिळतील. 2 + 5 ची व्हॅल्यू येते 7 मिळताना दिसून येईल. म्हणजे डिस्टन्स QB ची व्हॅल्यू जी आहे ती येते आपल्याला 7 युनिट्स एवढी आपल्याला मिळताना दिसून येईल. 7 युनिट्स एवढी व्हॅल्यू आहे. बघा अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल्स आहेत ते येते डिस्टन्स कॅल्क्युलेट करण्याचे एक्झाम्पल्स सोडवायचे आहेत. बघा एक्झाममध्ये ही एक्झाम्पल्स 2 गुणांसाठी विचारली जातात. तर सहजपणे सोपी एक्झाम्पल्स असतात. त्यामध्ये फक्त आपल्याला काय करायचं तर कंपॅरिझन कोऑर्डिनेट्स लिहायचे, त्यानंतर कंपॅरिझन करायचे आणि ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर फक्त मायनस करायचं. आपल्याला जे काय आहे ते उत्तर येते मिळून जातं. अतिशय सोपी अशी ही उदाहरणे आहेत. क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो पहिला आपण जो क्वेश्चन सोडवला होता त्याचप्रमाणे आहे. यामध्ये सुद्धा आपल्याला डिस्टन्स काढायचा आहे. तर बघा क्वेश्चन कसा आहे, इफ द कोऑर्डिनेट्स ऑफ A इज x अँड दॅट ऑफ B इज y, देन फाइंड डिस्टन्स
ए बी. डिस्टन्स ए बीची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. डिस्टन्स ए बी काय असेल ते काढायचं आहे. एक्स म्हणजेच एचे कोऑर्डिनेट्स आहेत आणि वाय म्हणजेच बीचे कोऑर्डिनेट्स आहेत. तर इथे आपण डिस्टन्स एक्स वाय म्हणजेच डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. आपण हे एक्झाम्पल सोडवण्याची सुरुवात करूया. हे सोडवत असताना बघा, सुरुवातीला आपल्याला कोऑर्डिनेट्स जे काय मागे दिलेले आहेत त्याप्रमाणे मागेप्रमाणेच ते लिहून घ्यायचे आहेत. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए, coordinates of point A, that is x is equal to 1. x ची व्हॅल्यू 1 आहे. सो coordinates of point B, ह्याची व्हॅल्यू आहे y is equal to 7. आता यांची सुद्धा आपण कंपॅरिझन करूया. बस 7 हा ग्रेटर नंबर आहे 1 पेक्षा. 7 इज ग्रेटर दॅन 1. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 7 मायनस 1. आता 7 मधून 1 मायनस केले तर इथे आपल्याला 6 ही व्हॅल्यू येते दिसून येते. सो डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू आपल्याला 6 युनिट्स आहे असं इथे म्हणता येऊ शकतं. बघा, मगाशी जी एक्झाम्पल्स आपण सोडवली होती त्याचप्रमाणे हेही एक्झाम्पल आहे. इथे आपल्याला जे एक्सचे कॉर्डिनेट्स, एक्सची व्हॅल्यू दिली आहे ते एचे कॉर्डिनेट्स आहेत, बीची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू दिली आहे ते बीचे कॉर्डिनेट्स आहेत. यानुसार आपण पहिलं काय केलं तर कंपॅरिझन केली. कंपॅरिझन केल्यानंतर ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर मायनस केला. तेच व्हॅल्यू कशाची आहे तर डिस्टन्स ए बीची आहे. डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू आपल्याला इथे 6 मिळालेली दिसून येते. पहिल्यामध्ये डिस्टन्स आपल्याला 6 मिळालेला आहे. आता दुसरं एक्झाम्पल आहे ते आपण इथे सोडूया. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये एक्सची व्हॅल्यू दिलेली आहे 6 आणि वायची व्हॅल्यू दिलेली आहे -2. x is equal to 6 and y is equal to -2 ह्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. सो आपण येथे सोडवण्याची सुरुवात करूया. x म्हणजेच a या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आहेत. सो कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट a is equal to 6 आहेत and coordinates of point B is equal to -2. हे आपल्याला इथे मिळालेले कोऑर्डिनेट्स आहेत. तर त्यानुसार आपण इथे त्यांची डिस्टन्स काय आहे ती कॅल्क्युलेट करूया. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू पण इथे आपण ग्रेटर नंबर स्मॉलर नंबर प्रत्येक ठिकाणी ठरवलेला आहे. काही ठिकाणी न घेता डायरेक्ट जरी सोडवलं तरी सुद्धा चालणार काय. बघा, ग्रेटर नंबर इथे 6 आहे. 6 मायनस हे हा स्मॉलर नंबर आहे -2. 6 मायनस -2. आता हे मायनस मायनस एकत्र आल्यानंतर प्लस झाले. सो 6 + 2 इज इक्वल टू 8. 6 + 2 ची व्हॅल्यू इथे आपल्याला 8 आहे असं मिळताना दिसून येईल. म्हणजे डिस्टन्स ए बी जी आहे, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू आपल्याला 8 युनिट्स एवढी मिळताना दिसून येईल. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू जी आहे ती 8 युनिट्स एवढी मिळालेली दिसून येते. व हे दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण काय केलं आहे तर डिस्टन्स जे आहे ते इथे कॅल्क्युलेट केलं आहे. आता आपण तिसरं एक्झाम्पल सोडूया. ह्यामध्ये एकूण 6 एक्झाम्पल्स आहेत तर त्यातील तिसरं एक्झाम्पल आपण सोडूया. तिसऱ्या एक्झाम्पलमध्ये एक्सची व्हॅल्यू दिली आहे -3 आणि वायची व्हॅल्यू दिली आहे 7. x is equal to -3 and that of y is equal to 7. अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. येथे आता आपण सोडूया, बघूया काय मिळते आता पुढे. पहिले आपण कोऑर्डिनेट्स लिहूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए, एक्सची जी व्हॅल्यू आहे ती कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए असणार आहेत. कोऑर्डिनेट्स इज इक्वल टू -3 आहे. त्यानंतर कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट बी इज इक्वल टू 7. वायची जी व्हॅल्यू आहे ते इथे बीचे कोऑर्डिनेट्स आहेत असं आपल्याला इथे मिळालेलं आहे. 7 इज ग्रेटर नंबर, 7 इज ग्रेटर दॅन -3 असं इथे आपण म्हणू शकतो. सो डिस्टन्स ए बीची आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू ग्रेटर नंबर 7 आहे मायनस स्मॉलर नंबर -3 आहे. 7 मायनस -3 मायनस मायनस एकत्र आल्यामुळे प्लस झाले. 7 + 3 झाले. 7 + 3 ची व्हॅल्यू आपल्याला इथे
10 आहे असं मिळताना दिसून येईल. ॲडिशन केली तर इथे आपल्याला 10 मिळताना दिसून येतील. सो डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू येते आपल्याला 10 मिळताना दिसून येते. ए बी इज इक्वल टू 10 युनिट्स एवढे आपल्याला इथे व्हॅल्यू मिळताना दिसून येते. बघा ह्याच्यातील तिसरे जे एक्झाम्पल आहे तेही आपल्या इथे सोडून झालेले आहेत. आपण चौथं एक्झाम्पल सोडूया. इथे आपल्याला फोर्थ एक्झाम्पलमध्ये एक्सची व्हॅल्यू -4 दिली आहे आणि वायची व्हॅल्यू -5 दिलेली आहे. तर आता हे एक्झाम्पल सोडवण्याची इथे आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपण कोऑर्डिनेट्स लिहूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट ए. बघा एक्सची व्हॅल्यू -4 आहे, तेच म्हणजेच एचे कोऑर्डिनेट्स आहेत आणि बीचे कोऑर्डिनेट्स बघा कोऑर्डिनेट्स पॉईंट बी इज इक्वल टू -5. आता कंपॅरिझन केली तर निगेटिव्ह नंबर्समध्ये आपल्याला हे जे नंबर्स असे जे छोटे दिसतात ते खरे मोठे असतात, कारण नंबर लाईनवर जर विचार केला तर हा जो -4 आहे तो -5च्या राईट हँड साईडला आहे. सो नंबर -4 जो आहे तो -5 पेक्षा ग्रेटर नंबर आहे. सो -4 इज ग्रेटर दॅन -5 असं इथे आपण म्हणू शकतो. त्यामुळे आपण डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू काढणार आहोत. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू येथे आपण स्मॉलर नंबरमधून ग्रेटर नंबर येथे ग्रेटर नंबरमधून आपण स्मॉलर नंबर मायनस करूया. येथे ग्रेटर नंबर आहे -4 मायनस येथे -5. येथे काय झालेलं आहे तर इथं मायनस आलं, ब्रॅकेटमध्ये -5 आले. बघा इथे मायनस मायनस एकत्र आले तर इथे आपल्याला प्लस झालेले इथे दिसून येतील. सो -4 + 5 हे मिळताना दिसून येतील. 5 - 4 याची व्हॅल्यू आपल्याला 1 मिळताना दिसून येईल. म्हणजे डिस्टन्स ए बीची जी व्हॅल्यू आहे इथे ह्या एक्झाम्पलमध्ये ती आपल्याला इथे 1 आहे असं इथे दिसून येते. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 1. बघा इथे कोऑर्डिनेट्स लिहिले, ग्रेटर स्मॉलर ठरवलं आणि त्यानंतर आपण काय केलं, सबट्रॅक्शन करून आन्सर काढलं. डिस्टन्स जे आहे ते आपल्याला इथे मिळून जातं. इथे आपलं चौथं एक्झाम्पल सुद्धा सोडून झालेलं आहे. आपलं 5th एक्झाम्पल आहे, त्यामध्ये एक्सची व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आहे. बघा एक्स इज इक्वल टू -3 अँड वाय इज इक्वल टू -6. येथे सुद्धा जर विचार केला तर नंबर लाईनवर -3च्या लेफ्ट हँड साईडला -6 असणार आहे. त्यामुळे ग्रेटर स्मॉलर ठरवत असताना -3 हे ग्रेटरच असतील येते. आपण सुरुवातीला कोऑर्डिनेट्स लिहूया. कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट ए इज इक्वल टू -3 and that of point B, coordinates of point B is equal to -6. आता यामध्ये ग्रेटर स्मॉलर ठरवत असताना -3 हे ग्रेटर असणार आहेत, कारण नंबर लाईनचा विचार केला तर -3 हे -6च्या राईट हँड साईडला आहेत. सो -3 इज ग्रेटर दॅन -6. बघा आपण डिस्टन्स ए बी काढूया. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू -3 -6. बघा हे मायनस केल्यानंतर मायनस प्लस झाले, एकत्र येऊन प्लस झालेले आहेत. सो -3 + 6 6 - 3 याची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळताना दिसून येईल. सो डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू आपल्याला 3 युनिट्स एवढी मिळताना दिसून येईल. अशा प्रकारे डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू याही एक्झाम्पलमध्ये आपण काढलेली आहे. येथे आपल्याला 3 युनिट्स एवढी मिळालेली आहे. बघा आता येथे आपण 6th एक्झाम्पल, ह्या क्वेश्चनमधलं लास्ट एक्झाम्पल आहे ते येथे सोडवणार आहोत. येथे एक्सची व्हॅल्यू 4 दिलेली आहे. एक्स इज इक्वल टू 4 अँड वाय इज इक्वल टू -8. आता सुरुवातीला हे सोडवत असताना आपण येथे काय करणार आहोत, कोऑर्डिनेट्स जे दिलेले आहेत ते लिहून घ्यायचे आहेत. कोऑर्डिनेट्स नंतर कंपॅरिझन नंतर सबट्रॅक्शन. हे एक्झाम्पल आपलं सोडून झालं. बघा सुरुवातीला कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट A is equal to 4 and coordinates of point B is equal to -8. बघा कंपॅरिझन केली तर चा जो नंबर आहे, कोऑर्डिनेट आहे 4 आहे, तो पॉझिटिव्ह नंबर आहे, तो निगेटिव्ह नंबरपेक्षा मोठाच असणार आहे. सो आपण इथे 4 हा ग्रेटर नंबर आहे असे इथे म्हणणार आहोत. 4 इज ग्रेटर दॅन -8. सो डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 4 - -8
बघा इथे सुद्धा मायनस मायनस एकत्र आल्यानंतर त्याचे प्लस साईन होईल. सो 4 + 8, 4 + 8ची व्हॅल्यू येते 12 ही मिळताना दिसून येईल. सो डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू येते आपल्याला 12 युनिट्स एवढी मिळताना दिसून येईल. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 12 युनिट्स असं इथे मिळताना दिसून येईल. बघा हेही एक्झाम्पल आपलं इथे सोडून झालेलं आहे. बघा इथे आपला क्वेश्चन नंबर 2 जो आहे तो पूर्णपणे सोडून झालेला आहे. तसा विचार केला तर क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 दोन्ही क्वेश्चन्समध्ये आपल्याला जे एक्झाम्पल्स दिले आहेत ती डिस्टन्स काढण्याची आहेत. फक्त डिस्टन्स काढताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सुरुवातीला आपण दोन्ही पॉईंटचे दिलेले जे दोन्ही पॉईंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स लिहिणं गरजेचं आहे. कोऑर्डिनेट्स दिल्यानंतर त्यांची कंपॅरिझन करणं गरजेचं आहे आणि कंपॅरिझन केल्यानंतर सबट्रॅक्शन करायचं. ग्रेटर नंबरमधून स्मॉलर नंबर सबट्रॅक्ट करायचा. आपल्याला आन्सर जे आहे ते इथे मिळणार आहे. आणि हे जी एक्झाम्पल्स आहेत ती परीक्षेत साधारणपणे 2 गुणांसाठी विचारली जातात. अतिशय सोपी अशी उदाहरणे आहेत ही. क्वेश्चन 3 आहे. क्वेश्चन 3 मध्ये बघा काय दिलेलं आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो फाइंड विच ऑफ द पॉइंट इज बिटवीन द अदर टू इफ द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. बघा आता इथे आपल्याला दिलेले आहेत पॉईंट्स काय दिले आहेत. डिस्टन्स दिलेला आहे. डिस्टन्स पी आर दिलेला आहे 7, डिस्टन्स पी क्यू दिलेला आहे 10, डिस्टन्स क्यू आर दिलेला आहे 3. आता हे सोडत असताना बघा आपण सुरुवातीला लार्जर डिस्टन्स कोणतं दिलेलं आहे ते पाहायचं आहे. इथे बघा 7 आहे, इथे 10 आहे, इथे 3 आहे. सो इथे लार्जर डिस्टन्स काय दिसत आहे तर 10 दिसत आहे. डिस्टन्स पी क्यू ची व्हॅल्यू आपल्याला जास्त दिसत आहे. डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 10. आता हे 10 दिल्यानंतर उरलेले ज्या साईड्स आहेत, उरलेली जी डिस्टन्स आहेत त्यांची आपण इथे ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करून पाहिजे. एवढीच आपल्याला जर मिळाली तर हे जे पॉईंट्स आहेत ते कोलिनियर आहेत असं आपण इथे म्हणू शकतो. जर नाही मिळाली एवढी तर आपल्याला इथे असं म्हणता येऊ शकतं की हे 3 पॉईंट्स नॉन कोलिनियर आहेत असं आपण म्हणू शकतो. बघा सुरुवातीला आपण काय करूया, जी उरलेली 2 डिस्टन्स आहेत त्यांची ॲडिशन करून पाहूया किती मिळते ती. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. पी आरची व्हॅल्यू येते 7 आहे प्लस क्यू आरची व्हॅल्यू येते 3 आहे. सो डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर याची व्हॅल्यू आपल्याला येते 7 + 3 10 मिळताना दिसून येते. बघा पी क्यूची जी मेजरमेंट आहे ती आपल्याला येते 10 दिलेली आहे आणि ह्या दोन्हींची पण जेव्हा आपण ॲडिशन करतोय त्यावेळेला आपल्याला यांची सुद्धा 10 एवढीच मिळत आहे, डिस्टन्स मिळत आहे. सो आपण असं म्हणू शकतो की डिस्टन्स पी क्यू ची जी व्हॅल्यू आहे ती यांच्या ॲडिशन एवढीच आहे इज इक्वल टू डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स क्यू आर. पी आर आणि क्यू आर यांच्या ॲडिशन एवढी पी क्यूची मेजरमेंट आहे ती आहे, डिस्टन्स जे आहे ते आहे. सो आपण असे म्हणू शकतो देअरफॉर द पॉईंट्स पी आर अँड क्यू आर कोलिनियर. बघा पी आणि क्यू हे जे पॉईंट्स आहेत ते बॉर्डरचे पॉईंट्स आहेत, एजचे पॉईंट्स आहेत. बघा पी क्यूचं मेजरमेंट 10 आहे तर हे बाहेरचे पॉईंट्स आहेत आणि आर हा मधला पॉईंट आहे, कुठेतरी त्या दरम्यान येणारा पॉईंट आहे, बिटवीन येणारा पॉईंट आहे. सो आपण असं म्हणू शकतो द पॉईंट्स देअरफॉर पॉईंट्स पी आर अँड क्यू आर कोलिनियर एक रेषीय बिंदू आहेत असं इथे म्हणू शकतो. आर हा ह्याच्या दोघांच्या दरम्यानचा बिंदू आहे असं इथे आपण म्हणू शकतो. देअरफॉर वी कॅन से पी डॅश आर डॅश क्यू हे बॉर्डरचे म्हणजे एजचे पॉईंट्स आहेत आणि हा बिटवीनचा पॉईंट आहे असं इथे म्हणू शकतो, दरम्यानचा पॉईंट आहे असं इथे आपण म्हणू शकतो. हे बघा पहिले जे एक्झाम्पल आहे ते आपल्या इथे सोडून झाले. यामध्ये आपल्याला काय दिलं होतं तर 3 डिस्टन्स दिली होती, त्यावरून हे जे पॉईंट्स आहेत ते कोलिनियर आहेत की नाही आहेत हे आपल्याला इथे ठरवायचं होतं. तर हे जे पॉईंट्स आहेत ते इथे आपण कोलिनियर आहेत असं इथे ठरवलेलं आहे. पहिले जे एक्झाम्पल आहे ते इथे आपलं सोडून झालं आहे. आपण दुसऱ्या एक्झाम्पलकडे वळणार आहोत. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये जर विचार केला तर बघा आपल्याला डिस्टन्स आर एस दिला आहे 8, डिस्टन्स एस टी दिला आहे 6, डिस्टन्स आर टी दिला आहे 4. याच्यामध्ये ग्रेटर नंबर 8 आहे. सो डिस्टन्स आपण ग्रेटर नंबरचं डिस्टन्स आधी आपण लिहून घेऊया. डिस्टन्स आर एस इज इक्वल टू 8. आता स्मॉलर नंबर्स आहेत त्यांचे आपण काय करूया, स्मॉलर डिस्टन्स आहेत त्यांचे ॲडिशन करून पाहूया. डिस्टन्स एस टी प्लस डिस्टन्स आर टी इज इक्वल टू बघा एस टीचं मेजरमेंट आहे 6 प्लस आर टीचं मेजरमेंट आहे 4. 6 + 4ची व्हॅल्यू आपल्याला इथे 10 मिळताना दिसून येते. बघा जर तसं पाहिलं तर ह्याची जे मोठं मेजरमेंट आहे, जे जास्तीत जास्त लार्जर डिस्टन्स आहे त्याची व्हॅल्यू आपल्याला 8 मिळालेली आहे आणि ह्याची व्हॅल्यू आपल्याला 10 मिळालेली आहे. सो आपण असं म्हणू शकतो ह्यांची जी व्हॅल्यू आहेत त्या
ते दोन्ही इक्वल नाही आहेत असं इथे आपण म्हणू शकतो. देअरफॉर आपण असं म्हणणार आहोत डिस्टन्स RT इज नॉट इक्वल टू, हे आपण इक्वल टू साईनवर आपण आडवी एक रेष सोडली, इज नॉट इक्वल टू डिस्टन्स ST प्लस डिस्टन्स RT. म्हणजेच हे जे पॉईंट्स आहेत ते कोलिनियर नाही आहेत असं आहे पण आपण येथे म्हणू शकतो. का तर हा जो पॉईंट आहे तो यांच्या दरम्यान जो येणारा पॉईंट आहे तो कुठे असणार आहे तर या सेगमेंटच्या बाहेर असणार आहे, या लाईनच्या बाहेर असणार आहे असं इथे आपण म्हणू शकतो. सो हे पॉईंट जे आहेत ते कोलिनियर नाही आहेत. देअरफॉर द पॉइंट्स, बघा इथे RST हे 3 पॉइंट्स आहेत. RST आर नॉन कोलिनियर असं इथे म्हणू शकतो आपण, किंवा नॉट कोलिनियर असं इथे म्हणू शकतो. नॉन कोलिनियर किंवा नॉट कोलिनियर असं इथे आपण म्हणू शकतो. बघा इथे आपल्याला काय मिळालेलं आहे तर हे एक्झाम्पल सोडवत असताना डिस्टन्स RS ची व्हॅल्यू दिली आहे, ST ची व्हॅल्यू दिली आहे, RT ची व्हॅल्यू दिली आहे. आपण RS ची व्हॅल्यू लिहिली, त्यानंतर आपण RS ग्रेटर डिस्टन्स होतं सो ते लिहिलं आणि इतर दोन डिस्टन्सची ॲडिशन केली, ती आपल्याला वेगळीच मिळाली, म्हणजे मिसमॅच होताना इथे दिसत आहे. सो आपण असं म्हटलेलं आहे की हे दोन्ही बाजू ज्या आहेत इक्वल टू साईनच्या त्या इक्वल नाही आहेत. सो आपण असं म्हणणार आहोत की हे जे तिन्ही पॉईंट्स आहेत ते कोलिनियर नसून वेगवेगळे पॉईंट असणार आहेत, नॉट कोलिनियर असणार आहेत किंवा नॉन कोलिनियर असणार आहेत. आता आपण थर्ड एक्झाम्पल जे आहे ते सोडूया. बघा यामध्ये आपल्याला डिस्टन्स AB ची व्हॅल्यू दिली आहे 16, CA ची व्हॅल्यू दिली आहे 9 अँड BC ची व्हॅल्यू दिलेली आहे 7. आता हे एक्झाम्पल सोडत असताना ग्रेटर डिस्टन्स कोणता आहे तर डिस्टन्स AB आहे. सो डिस्टन्स AB इज इक्वल टू 16 हे आपल्याला इथे मिळालेलं आहे. आता आपल्याला इतर जी दोन डिस्टन्स आहेत त्यांची आपण ॲडिशन करून बघूया. 16 येत असेल तर हे कोलिनियर आहेत असं आपण म्हणू शकतो. हे दिलेले पॉईंट्स कोलिनियर आहेत. डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू, CA ची व्हॅल्यू आहे 9 प्लस 7, BC ची व्हॅल्यू 7 आहे. सो डिस्टन्स CA प्लस डिस्टन्स BC इज इक्वल टू 9 प्लस 7, याची व्हॅल्यू आपल्याला 16 मिळताना दिसून येईल. बघा डिस्टन्स AB ची व्हॅल्यू 16 आहे आणि या दोघांची ॲडिशन पण 16च आहे. सो येथे आपण असं म्हणू शकतो की हे जे तिन्ही पॉईंट्स आहेत ते कोलिनियर पॉईंट्स आहेत. बघा देअरफॉर पॉईंट्स, बघा A, B अँड C आर कोलिनियर पॉईंट्स, कोलिनियर्स. ओके, कोलिनियर पॉईंट्स आहेत. बघा A आणि B, बघा हे डिस्टन्स सगळ्यात मोठं असल्यामुळे हे बाहेरचे पॉईंट्स आहेत आणि याच्या दरम्यान जो पॉईंट आहे तो कोणता असणार आहे तर C हा पॉईंट याच्या दरम्यान असणार आहे. सो आपण ही ऑर्डर अशा प्रकारे लिहू शकतो, A डॅश C डॅश B अशा प्रकारे ही ऑर्डर येथे आपण लिहू शकतो. बघा इथे आपले हे जे एक्झाम्पल आहे तेही येथे सोडून झाले. यामध्ये आपल्याला काय दिलं आहे तर सगळ्यात मोठं डिस्टन्स 16 दिलेलं आहे, 16 दिलेलं आहे. आपण इतर जी दोन डिस्टन्स आहेत त्याची ॲडिशन केली, त्याची पण 16 व्हॅल्यू आपल्याला मिळालेली दिसून येते. सो हे जे तिन्ही पॉईंट्स आहेत तर ते कोलिनियर पॉईंट्स आहेत आणि हे कोणत्या ऑर्डरने असेल, ACB और BCA या कोणत्याही ऑर्डर, या दोनपैकी कोणत्याही एका ऑर्डरने हे पॉईंट्स असणार आहेत. मग हे एक्झाम्पल जे थर्ड एक्झाम्पल आहे ते इथे आपलं सोडून झालेलं आहे. त्या फोर्थ एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय काय दिलं आहे तर डिस्टन्स LM ची व्हॅल्यू दिली आहे 11, त्यानंतर डिस्टन्स MN ची व्हॅल्यू दिली आहे 12 आणि डिस्टन्स NL ची व्हॅल्यू 8 दिलेली आहे. तर येथे आपण हे जे 3 पॉईंट्स आहेत ते कोलिनियर आहेत किंवा नाहीत ते येथे ठरवणार आहोत. बघा याच्यामध्ये ग्रेटर डिस्टन्स काय आहे तर MN हे डिस्टन्स जे आहे ते ग्रेटर आहे. डिस्टन्स MN इज इक्वल टू 12. आता इतर जी दोन डिस्टन्स आहेत त्यांची ॲडिशन करून पाहूया आपण, 12 एवढीच येते का. डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL इज इक्वल टू 11 प्लस 8. सो डिस्टन्स LM प्लस डिस्टन्स NL इज इक्वल टू 11 प्लस 8 दॅट इज 19. सो बघा हे इथे आपल्याला मिसमॅच होताना दिसत आहे, एकच नंबर दिसत नाही, इथे 12 दिसतोय, इथे 19 दिसतोय. सो हे नंबर्स जे आहेत ते डिफरंट आहेत. सो आपण हे जे पॉईंट्स आहेत ते कोलिनियर नाही आहेत असं म्हणू शकतो किंवा नॉन कोलिनियर आहेत असं येथे म्हणू शकतो. देअरफॉर डिस्टन्स MN इज नॉट इक्वल टू डिस्टन्स LM
प्लस डिस्टन्स एन एल हे मिसमॅच आहे असं इथे दिसून येते. यावरून आपण असं म्हणू शकतो द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर किंवा द पॉइंट्स आर नॉन कोलिनियर. द पॉइंट्स L, M and N are not collinear. असं इथे म्हणू शकतो आपण. हे जे पॉईंट्स आहेत ते नॉट कोलिनियर आहेत, नॉन कोलिनियर आहेत असं इथे आपण म्हणू शकतो. बघा कारण यांची ॲडिशन आहे ती इथे आपल्याला ग्रेटर डिस्टन्स 12 दिसतंय आणि इथे यांची ॲडिशन 19 दिसते. याचा अर्थ काय ते पॉईंट्स एक रेषीय नाही आहेत. हे बिंदू जे आहेत ते एक रेषीय नाहीत म्हणजेच कोलिनियर नाही आहेत, तर हे नॉन कोलिनियर आहेत असं इथे आपण म्हणू शकतो. बघा इथे आपलं चौथं जे एक्झाम्पल आहे तेही येथे सोडून झालेलं आहे. आपण यातील 5th एक्झाम्पलकडे वळूया. 5th एक्झाम्पलमध्ये आपल्याला डिस्टन्स दिलेले आहे. डिस्टन्स XY याची व्हॅल्यू दिली आहे 15. त्यानंतर डिस्टन्स YZ ची व्हॅल्यू 7 दिली आहे आणि डिस्टन्स XZ ची व्हॅल्यू दिली आहे 8. डिस्टन्स XZ ची व्हॅल्यू दिली आहे 8. बघा डिस्टन्स XY ची व्हॅल्यू दिली आहे 15, YZ ची 7 आणि XZ ची 8. आता यावरून आपण काय करायचं तर हे जे पॉईंट्स आहेत ते कोलिनियर आहेत की नाहीत हे ठरवायचं आहे. याच्यामध्ये ग्रेटर डिस्टन्स हे 15 आहे, सो आपण ते आधी लिहून घेऊया. डिस्टन्स XY इज इक्वल टू 15. आता उरलेली जी दोन डिस्टन्स आहेत त्यांची आपण ॲडिशन करून बघूया 15 एवढीच येत आहेत का. बघा डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ इज इक्वल टू 7 प्लस 8. सो डिस्टन्स YZ प्लस डिस्टन्स XZ इज इक्वल टू 7 प्लस 8. ह्याची व्हॅल्यू आपल्याला 15 एवढी मिळताना दिसून येईल. सो येथे आपण लिहिणार आहोत 15. बघा 15 हे ह्या दोन सेगमेंटची डिस्टन्स जे आहे त्यांचे ॲडिशन जे आहे ते आपल्याला किती मिळालं 15 आणि जे लार्जर डिस्टन्स आहे त्याची पण व्हॅल्यू आपल्याला 16 मिळाली आहे. सो आपण असं म्हणू शकतो पॉईंट्स ABC आपल्याला इथे ABC नाही, पॉईंट्स XY अँड Z आर कोलिनियर पॉईंट्स. बघा देअरफॉर बघा आपण डिस्टन्स XY is equal to distance YZ plus distance XZ. ह्याची व्हॅल्यू आपल्याला दोन्हींच्या पण सेम आहेत असं मिळताना दिसून येते. सो आपण इथे असं म्हणणार आहोत की पॉईंट्स X, Y अँड Z आर कोलिनियर पॉईंट्स. सो देअरफॉर आपण असं म्हणणार आहोत X, Y अँड Z आर कोलिनियर पॉईंट्स. पॉईंट्स X, Y and Z are collinear. बघा हे कोणत्या ऑर्डरनुसार असणार आहे त्यांचा सिक्वेन्स कसा असेल ते आता आपण इथे पाहूया. बघा इथे XY हे मोठं लार्जर डिस्टन्स आहे, सो हे जे पॉईंट्स आहेत ते कडेकडेचे पॉईंट्स असणार आहेत. सो X, Z, Y ह्या सिक्वेन्सने असतील. X, Z, Y या सिक्वेन्सने असतील किंवा Y, Z, X ह्या सिक्वेन्सने हे जे पॉईंट्स आहेत ते असताना इथे दिसून येतील. बघा हेही एक्झाम्पल आपल्या इथे सोडून झालेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे तर ही डिस्टन्स दिलेली होती. या डिस्टन्सवरून आपण ॲडिशन केली, ॲडिशन आपल्याला सेम मिळाली. सेम मिळाल्यावर आपण असं म्हणू शकतो की हे जे पॉईंट्स आहेत ते कोलिनियर आहेत, कोलिनियर पॉईंट्स आहेत. बघा आणि त्यांचा सिक्वेन्स कसं असणार आहे तर X, Z अँड Y असा हा सिक्वेन्स असणार आहे. आपण पुढच्या एक्झाम्पलकडे आता वळणार आहोत. 6th एक्झाम्पल आहे ते आपण इथे सोडवूया. बघा इथे डिस्टन्स D ची व्हॅल्यू दिली आहे 5, EF ची 8 दिली आहे आणि DF ची 6 दिली आहे. सो हे सोडत असताना ह्याच्यामध्ये ग्रेटर नंबर कोणता आहे तर 8 हा नंबर ग्रेटर आहे, तो आधी आपण इथे लिहूया. ते डिस्टन्स EF इज इक्वल टू 8. मग हे 8 ही व्हॅल्यू इथे आपल्याला मिळालेली आहे. आता इतर जी दोन डिस्टन्स दिलेले आहेत त्यांची आपण ॲडिशन करून बघूया. सेम मिळतात की डिफरंट मिळते. डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF इज इक्वल टू D ची व्हॅल्यू आहे 5 आणि DF ची व्हॅल्यू 6 आहे. सो डिस्टन्स DE प्लस डिस्टन्स DF इज इक्वल टू 11. बघा इथे आपल्याला 8 मिळालेली आहे आणि इथे 11 मिळालेली आहे. सो ही जी या दोन्ही ठिकाणी आपल्याला इथे मिसमॅच होताना दिसत आहे. सो आपण असं म्हणू शकतो हे जे पॉईंट्स आहेत ते कोलिनियर नाही आहेत. दीज पॉईंट्स आर नॉट कोलिनियर
असं इथे म्हणू शकतो. तत्पूर्वी आपण हे म्हणायला पाहिजे ते डिस्टन्स EF इज नॉट इक्वल टू डिस्टन्स D प्लस डिस्टन्स DF. हे दोन्ही जे साइड्स आहेत ते इथे इक्वल नाही आहेत असं इथे आपण म्हणू शकतो. देअरफॉर द पॉइंट्स आर नॉट कोलिनियर असं इथे म्हणू शकतो. सो देअरफॉर द पॉइंट्स DE and F are non-collinear. नॉन कोलिनियर असं इथे म्हणू शकतो. बघा इथे नॉन कोलिनियर का, तर यांची डिफरन्स इथे आपल्याला डिफरंट नंबर्स दिसत आहेत. ॲडिशन जर सेम असेल तर इथे आपण कोलिनियर असं इथे म्हणत असतो. बघा इथे आपल्याला काही एक्झाम्पल्समध्ये कोलिनियर मिळाले का, तर यांची जी डिस्टन्स जी आहेत ती सेम मिळाली, पण काही एक्झाम्पलमध्ये डिस्टन्स जी आहे ती डिफरंट मिळाली, तिथे आपण नॉट कोलिनियर असं म्हटलं किंवा नॉन कोलिनियर असं म्हटलेलं आहे. बघा हे जे हा जो क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 3 तो आपला पूर्णपणे इथे सोडून झालेला आहे. आपण नेक्स्ट क्वेश्चन जो आहे त्याच्याकडे आता आपण सोडवणार आहोत. फोर्थ जो क्वेश्चन आहे तो आहे ऑन अ नंबर लाईन पॉइंट्स A, B and C आर सच दॅट डिस्टन्स AC इज इक्वल टू 10, डिस्टन्स CB इज इक्वल टू 8, फाइंड डिस्टन्स AB कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज. इथे कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज असं इथे म्हटलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे. बघा आता आपण विचार करत असताना हे जे पॉईंट्स आहेत A, B, C हे अशा प्रकारे असू शकतात. A, B, C असे एका लाईनमध्ये असू शकतात किंवा A, C, B अशा सुद्धा सिक्वेन्समध्ये असू शकतात. या दोन्ही सिक्वेन्सचा विचार करून, या दोन्ही पॉसिबिलिटीजचा विचार करून आपण हे जे एक्झाम्पल आहे ते इथे सोडवायचं आहे. सो इथे सोडवत असताना पॉसिबिलिटी फर्स्ट आपण पाहणार आहोत. पॉसिबिलिटी फर्स्ट इथे आपण सोडून पाहणार आहोत. बघा इथे पॉसिबिलिटी फर्स्ट मध्ये आपण असं म्हणू शकतो C लाईज बिटवीन A अँड B, म्हणजे पॉइंट C लाईज बिटवीन पॉइंट A अँड B. बिटवीन A अँड B म्हणजे हे कसं असेल, तर ही जी ऑर्डर कशी असणार आहे, तर A डॅश C डॅश B. C हा पॉईंट A आणि B च्या मध्ये कुठेतरी असेल, या दरम्यान कुठेतरी असेल, अशानुसार ही पॉसिबिलिटी आहे. तर या पॉसिबिलिटी सोडून आपण बघूया काय मिळते आपल्याला ते. मग या लाईनवर आपण इथे दाखवलेलं आहे. इथे C लाईज बिटवीन A अँड B. मग हे कसं असेल, AC इथे 10 युनिट्स आहे आणि CB ची व्हॅल्यू इथे आपल्याला 8 युनिट्स दिली आहे. म्हणजेच आपल्याला AB ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर AC आणि BC ची आपल्याला इथे ॲडिशन करावी लागेल. बघा डिस्टन्स AB इज इक्वल टू डिस्टन्स AC प्लस डिस्टन्स CB. ॲडिशन करावी लागेल. बघा डिस्टन्स AC ची व्हॅल्यू 10 आहे प्लस BC ची व्हॅल्यू 8 आहे. याची व्हॅल्यू आपल्याला 18 मिळताना दिसून येईल. म्हणजे डिस्टन्स AB ची व्हॅल्यू पहिल्या पॉसिबिलिटीनुसार डिस्टन्स AB ची जी काय व्हॅल्यू असेल ती इथे आपल्याला किती मिळते, तर 18 युनिट्स एवढी मिळताना दिसून येतील. पहिल्या पॉसिबिलिटीनुसार AB ची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 18 युनिट्स मिळाली. आपण ही पॉसिबिलिटी कशी दाखवली, तर हा जो पॉईंट आहे C हा पॉईंट तो A आणि B या पॉईंटच्या दरम्यान आहे कुठेतरी असं इथे दाखवलं आणि आपण इथे AB ची मेजरमेंट केली. AC आणि BC ची ॲडिशन करून आपल्याला AB ची जी काही मेजरमेंट आहे ती इथे मिळालेली दिसून येते. आता पॉसिबिलिटी पहिली ही झाली. आता दुसरी पॉसिबिलिटी काय आहे, समजा B हा पॉईंट येथे A आणि C च्या दरम्यान असेल तर हेच जे गणित आहे ते थोडंसं वेगळ्या पद्धतीने होईल. बघा आता आपण दुसरी जी पॉसिबिलिटी आहे ती इथे पाहूया. आता इथे आपण दुसरी पॉसिबिलिटी पाहणार आहोत. आता दुसऱ्या पॉसिबिलिटीनुसार आपण काय सांगितलं होतं मगाचप्रमाणे, तर B लाईज बिटवीन A अँड C. आता बघा हे कसं असेल इथे, तर B हा पॉईंट जो असेल तो A आणि C यांच्या दरम्यान असेल. असं असेल तर मग बघा इथे थोडीशी वेगळं आपल्याला ABचं मेजरमेंट जे आहे ते इथे मिळताना दिसून येईल. ACचं मेजरमेंट वेगळं दिसून येईल किंवा ACचं नाही ABचं मेजरमेंट इथे दुसरं वेगळं मिळताना दिसून येईल. बघा पॉईंट B लाईज बिटवीन A अँड C. पॉइंट A अँड C असं असेल तर बघा इथे आपल्याला जी डायग्राम आहे ती पण वेगळ्या प्रकारे काढता येऊ शकते आणि इथे ABचं जे काय मेजरमेंट आहे ते सुद्धा इथे वेगळं मिळेल. ही जी पॉसिबिलिटी आहे ती आपल्याला अशा प्रकारे लिहिता येऊ शकते. बघा AC
आणि बी हा पॉईंट आहे तो यांच्या दरम्यान आहे. बी लाईज बिटवीन ए अँड सी. सो बीसीचं मेजरमेंट आहे 8, एसीचं मेजरमेंट आहे 10. तर एबीचं मेजरमेंट आपल्याला काढत असताना एसी मधून बीसी सबट्रॅक्ट करावे लागतील, तरच आपल्याला एबीचं जे काय आहे ते येते मेजरमेंट आहे ते मिळताना दिसून येईल. बघा डिस्टन्स, देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी मायनस डिस्टन्स बी सी. ए सी मधून बी सी आपण सबट्रॅक्ट केले की आपल्याला ए बीचं जे काय मेजरमेंट आहे ते येते मिळताना दिसून येईल. बघा डिस्टन्स ए बी ची आपल्याला व्हॅल्यू काढायची. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू एसीचं मेजरमेंट आहे 10 युनिट्स मायनस बीसीचं मेजरमेंट आहे 8. सो डिस्टन्स ए बीची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 10 मायनस 8ची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 2. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2 युनिट्स. बघा येथे ए बीची व्हॅल्यू जी आहे ती येते आपल्याला 2 युनिट्स एवढी मिळालेली दिसून येते. अशा प्रकारे बघा येथे आपल्याला 2 पॉसिबिलिटीजने आपण हे एक्झाम्पल सोडलं आहे. एका पॉसिबिलिटीजमध्ये दोन्हींची पण ॲडिशन करून आपण 18 युनिट्स हे एबीचं मेजरमेंट काढलं होतं. तसं आता दुसऱ्या पॉसिबिलिटीनुसार आपण एबीचं मेजरमेंट आहे ते 2 युनिट्स काढलेलं आहे सबट्रॅक्शन करून. अशा प्रकारे हे जे एक्झाम्पल आहे प्रॅक्टिस सेटमधलं चौथं जे एक्झाम्पल आहे ते येथे आपलं सोडून झालं आहे. आपण 5th एक्झाम्पल कसे सोडवायचे ते आता पाहणार आहोत. 5th एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलं आहे पॉइंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17, डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8. देन फाइंड डिस्टन्स एक्स झेड. आपल्याला इथे काय दिलं आहे हे पॉईंट जे आहे ते कोलिनियर आहेत असं आधीच दिलेलं आहे. सो एक्स वायचं मेजरमेंट दिलं आहे आणि वाय झेडचं मेजरमेंट दिलेलं आहे. तर आपल्याला एक्स झेडचं मेजरमेंट काढायचं आहे. येथे सुद्धा आपल्याला काय आहे तर 2 पॉसिबिलिटीज आहेत आणि ह्या 2 पॉसिबिलिटीजने हे एक्झाम्पल जे आहे ते येथे सोडवायचं आहे. आपल्याला सुरुवातीला काय दिलेलं आहे तर पॉईंट्स एक्स वाय अँड झेड आर कोलिनियर. ते आपण येथे आधी लिहून घेऊया. पॉईंट्स एक्स वाय अँड झेड आर कोलिनियर. इट इज गिवन, आपल्याला दिलेलं आहे. आता यावरून बघा पॉसिबिलिटी पहिली काय असेल तर हे जे पॉईंट्स आहेत ते एक्स वाय झेड ह्या क्रमाने असेल किंवा एक्स झेड वाय या क्रमाने असतील. त्यानुसार आपल्याला पॉसिबिलिटीजनुसार आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. आपण पहिल्या पॉसिबिलिटीने सोडूया. पॉसिबिलिटी फर्स्ट जी आहे ती बघा कशी आहे तर पॉईंट झेड लाईज बिटवीन पॉईंट एक्स अँड वाय. पॉईंट झेड lies between the point z lies between point x and y. मग हे कसं होईल तर x डॅश z डॅश y या प्रकारे ही रचना आपल्याला इथे पाहायला मिळू शकते. बघा x आणि y हे कोपऱ्याकडचे पॉईंट असेल आणि z हा यांच्या दरम्यानचा पॉईंट असेल. त्यानुसार आपल्याला इथे आपण एक साधीशी लाईन काढूया आणि त्यानुसार आपण हे एक्झाम्पल जे आहे ते येथे सोडवणार आहोत. आता ह्या पॉसिबिलिटी आपण सोडवत असताना बघा एक्स वायची व्हॅल्यू आहे टोटल 10. हे डिस्टन्स आहे एक्स आणि वायचं डिस्टन्स आहे 10. त्यानंतर झेड वायचं म्हणजेच वाय झेडचं डिस्टन्स आहे 8. त्यावरून आपण काय करायचं तर एक्स झेडचं डिस्टन्स काढायचं. आपण काय म्हटलेलं आहे तर पॉईंट झेड लाईज बिटवीन एक्स अँड वाय. हा जर पॉईंट इथे असेल तर ह्याचं डिस्टन्स कसं येईल बघा. डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय मायनस डिस्टन्स वाय झेड मायनस डिस्टन्स वाय झेड असं इथे म्हणावं लागेल. सो डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू एक्स वायचं मेजरमेंट किती आहे तर ते डिस्टन्स आहे 17 मायनस वाय झेडचं डिस्टन्स आहे 8. सो डिस्टन्स एक्स झेड ची व्हॅल्यू आपल्याला 17 मायनस 8 ची व्हॅल्यू आपल्याला 9 युनिट्स एवढं मिळताना दिसून येईल. आपल्याला बघा एक्स झेडचं डिस्टन्स जे आहे ते 9 युनिट्स एवढं मिळालेलं आहे ह्या पॉसिबिलिटीनुसार. पॉसिबिलिटी पहिली कोणती होती द पॉईंट झेड लाईज बिटवीन एक्स अँड वाय. या पॉसिबिलिटीने आपण हे सोडून पाहिलेलं आहे आणि इथे आपल्याला अशा प्रकारे एक्स झेडचं डिस्टन्स जे आहे ते 9 युनिट्स एवढं मिळालेलं आहे. तर आता पॉसिबिलिटी सेकंड कशी असणार आहे ती बघूया. पॉसिबिलिटी सेकंड. आता पॉसिबिलिटी सेकंड अशी आहे की हा जो पॉईंट वाय आहे तो इथे मध्ये असणार आहे आणि झेड आणि एक्स हे 2 कोपऱ्याकडचे पॉईंट्स असणार आहेत. द पॉईंट वाय लाईज बिटवीन पॉईंट एक्स अँड झेड. पॉईंट वाय लाईज बिटवीन एक्स अँड झेड या पॉईंटच्या दरम्यान हा वाय हा पॉईंट असेल. तर हे कसं असेल ते बघा. पहिल्यांदा यांची आपण ऑर्डर कशी असणार आहे एक्स वाय झेड अशा सिक्वेन्सने हे पॉईंट्स असणार आहेत.
सो आपण ह्या पॉसिबिलिटीने पण सोडून पाहूया. पहिल्यांदा सुरुवातीला आपण इथे लाईन काढून घेऊया आणि मग सोडून बघूया. आता दुसरी पॉसिबिलिटी आहे पॉईंट वाय लाईज बिटवीन एक्स अँड झेड. आता हा वाय पॉईंट हा ह्या एक्स आणि झेडच्या बिटवीन आलेल्या दरम्यान आलेला आहे. तर त्यानुसार आपल्याला एक्स झेडची जी काय डिस्टन्स काढायचं ते कसं येईल बघा. डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड. या दोघांची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू एक्स वायची व्हॅल्यू आहे 17 प्लस वाय झेडची व्हॅल्यू आहे 8. सो डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 17 प्लस 8 यांची ॲडिशन आपण केली तर इथे 25 युनिट्स एवढं आपल्याला याचं डिस्टन्स मिळू शकतं. बघा पॉसिबिलिटी सेकंडनुसार आपण काय घेतली होती पॉसिबिलिटी सेकंड. तर वाय लाईज बिटवीन एक्स अँड झेड. त्यानुसार आपल्याला एक्स झेडची व्हॅल्यू मिळालेली आहे 25 युनिट्स आणि पहिली पॉसिबिलिटी होती ती म्हणजे पॉईंट झेड लाईज बिटवीन एक्स अँड वाय. तेथे आपल्याला एक्स झेडची जे काय डिस्टन्स आहे ते आपल्याला 9 युनिट्स एवढं मिळालेलं होतं. बघा हे जे हा जो क्वेश्चन होता क्वेश्चन नंबर 5 या प्रॅक्टिस सेटमधला तोही येथे आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे. व इथे 6 क्वेश्चन आहे. स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. इथे आपल्याला प्रॉपर फिगर सुद्धा इथे काढायची आहे. त्यानुसार बघा इथे आपल्याला पहिला क्वेश्चन जो दिलेला आहे तो बघा. इफ ए डॅश बी डॅश सी म्हणजेच बघा हे जे आहे ते कोलिनियर पॉईंट्स आहेत आणि ह्या सिक्वेन्सलेस आहेत ए बी सी अशी आपल्याला अटच दिलेली आहे. बघा इफ ए डॅश बी डॅश सी अँड लेंथ ए सी इज इक्वल टू 11 लेंथ बी सी इज इक्वल टू 6.5 देन लेंथ वी हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ लेंथ ए बी. बघा आता यासाठी आपण जी प्रॉपर डायग्राम आहे ती येथे काढून घेऊया. बघा येथे डायग्राम काढत असताना सुरुवातीला आपण एक लाईन काढून घेऊया. या लाईनवर हे 3 जे पॉईंट्स आहेत ते आपल्याला ते घ्यावे लागतील. ए बी अँड सी. आता याच्यामध्ये बघा बी सीचं मेजरमेंट जे दिलेलं आहे ते 6.5 दिलेलं आहे आणि टोटल ए सीचं मेजरमेंट आहे ते दिलेलं आहे 11. एवढं हे ए सीचं मेजरमेंट आपल्याला इथे टोटल दिलेलं आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे ए बीचं मेजरमेंट. आता बघा आपल्याला ए बीचं मेजरमेंट काढण्यासाठी ए सीच्या मेजरमेंटमधून बी सीचे जे काही मेजरमेंट आहे ते इथे मायनस करावं लागणार आहे, सबट्रॅक्ट करावं लागणार आहे. तरच आपल्याला ए बीचं जे काही मेजरमेंट आहे ते इझिली मिळून जाईल. बघा डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी. पूर्ण हे सेगमेंटचं जे काही मेजरमेंट आहे ते डिस्टन्स ए सी मायनस डिस्टन्स बी सी असं येथे घेऊन आपल्याला सोडवायचं आहे. बघा येथे ए बीचं मेजरमेंट आहे लेंथ ए बी इज इक्वल टू ए सीचं मेजरमेंट आपल्याला दिलेलं आहे 11 मायनस बी सीचं मेजरमेंट दिलेलं आहे 6.5. 6.5 असं. आता आपण हे सबट्रॅक्शन केलं जर रफवर तर डिस्टन्स ए बीचं म्हणजेच लेंथ ए बी जी आहे ती आपल्याला येते 4.5 एवढ्या मेजरमेंटची मिळताना दिसून येईल. सो लेंथ ए बी इज इक्वल टू 4.5 युनिट्स एवढं आपल्याला येते मिळताना दिसून येईल. बघा आपण इथे काय केलेलं आहे प्रॉपर डायग्राम सुद्धा आपल्याला काढायला सांगितली होती. सो आपण इथे काय केलं ए डॅश बी डॅश सी. सो या सिक्वेन्सने कोलिनियर पॉईंट्स आहेत ते आपण घेतले आधी. त्यानुसार जे मेजरमेंट दिले आहेत एसीचं मेजरमेंट आहे 11 ते आपण घेतलं. त्यानंतर बीसीचं मेजरमेंट 6.5 आहे ते सुद्धा घेतलं. त्यानुसार एबीचं जे काही मेजरमेंट आहे ते काढण्यासाठी आपण काय केलं तर सबट्रॅक्शन केलं. एसीच्या मेजरमेंटमधून बीसीचं मेजरमेंट सबट्रॅक्ट केल्यानंतर आपल्याला एबीचं मेजरमेंट आहे ते इथे मिळताना दिसून येत आहे. लेंथ एबीचं मेजरमेंट आहे 4.5. अशाच प्रकारे अजूनही 2 उदाहरणे आहेत या प्रकारची आपल्याला सोडवायची ती आपण इथे सोडूया. सेकंड एक्झाम्पलमध्ये आपल्याला दिलेलं आहे इफ आर डॅश एस डॅश टी म्हणजेच आर एस टी हे तिन्ही पॉईंट कसे आहेत तर कोलिनियर पॉईंट आहेत आणि या सिक्वेन्सने आहेत. आर एस टी या सिक्वेन्सने आहेत अँड लेंथ एस टी इज इक्वल टू 3.7 लेंथ आर एस इज इक्वल टू 2.5 देन कॅल्क्युलेट आर टी. आपल्याला असं दिलेलं आहे आर टीचं मेजरमेंट जे काय आहे ते इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. त्यानुसार आपण काय करूया तर इथे एक डायग्राम काढून घेऊया आणि त्यानुसार हे सोडवण्याची सुरुवात करूया. मग ही डायग्राम झाली. याच्यामध्ये आर हा पॉईंट इथे घेतला एस आणि टी अशा प्रकारे हे 3 जे पॉईंट आहेत ते इथे आपण घेतलेले आहेत. आर एसचे मेजरमेंट आहे 3.7 आणि एस टीचे मेजरमेंट आर एसचे मेजरमेंट आहे 2.5 आणि एस टीचे मेजरमेंट आहे 3.7. त्यानुसार आपण इथे सोडवण्याची सुरुवात करूया. बघा इथे आपल्याला दिलेलं काय काय आहे ते आधी आपण घेऊया. एस टी मेजरमेंट 3.7 आणि आर एसचं मेजरमेंट 2.5. आपल्याला आर टीचं जर मेजरमेंट मोजायचं असेल तर आपल्याला आर एस आणि एस टी यांचं ॲडिशन करावं लागणार आहे. आपण ॲडिशन करूया दोघांचं आणि आर टीचं जे काही मेजरमेंट आहे ते इथे काय असेल ते काढूया. बघा डिस्टन्स आर टी इज इक्वल टू
डिस्टन्स म्हणण्यापेक्षा आपण इथे लेंथ म्हणूया. लेंथ आर टी इज इक्वल टू लेंथ आर एस प्लस लेंथ एस टी. बघा लेंथ आर टी इज इक्वल टू आर एसचं मेजरमेंट आहे 2.5 प्लस एस टीचं मेजरमेंट आहे 3.7. बघा आता आपल्याला ह्या दोघांची ॲडिशन करावी लागेल, तर आपल्याला लेंथ आर टीची जी काय मेजरमेंट असेल ती येथे मिळताना दिसून येईल. मग यांचं ॲडिशन जर केलं तर 6.2 एवढं आपल्याला मिळताना दिसून येईल. म्हणजेच लेंथ आर टीची जी काय व्हॅल्यू आहे, देअरफॉर लेंथ आर टी इज इक्वल टू 2.5 प्लस 3.7 इज इक्वल टू 6.2. म्हणजे 6.2 युनिट्स एवढं आपल्याला ह्या आर टीचं जे काय मेजरमेंट आहे ते येथे मिळताना दिसून येते. बघा येथे आपल्याला काय दिलं होतं, पहिल्या एक्झाम्पलमध्ये काय दिलं होतं, एसीचं मेजरमेंट दिलं होतं, बीसीचं दिलं होतं, एबीचं. येथे आपल्याला सबट्रॅक्शन करावं लागलं. येथे काय दिलं आहे, याचं आर एसचं दिलं आहे, एस टीचं दिलं आहे. या दोघांचं ॲडिशन केलं तर आपल्याला इथे आर टीचं जे काय मेजरमेंट असेल ते येथे मिळताना दिसून येईल. बघा हेही एक्झाम्पल येथे आपलं सोडून झालं आहे. या क्वेश्चनमधलं थर्ड एक्झाम्पल आता आपण सोडवणार आहोत. थर्ड एक्झाम्पल आहे, इफ एक्स डॅश वाय डॅश झेड इट मीन्स एक्स वाय झेड आर कोलिनियर पॉईंट्स अँड इन सिक्वेन्स ऑफ एक्स डॅश वाय डॅश झेड. या सिक्वेन्समध्येच आहे ते. याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलं आहे, अँड लेंथ एक्स झेड इज इक्वल टू 3√7, लेंथ एक्स वाय इज इक्वल टू √7, देन फाइंड आउट द लेंथ ऑफ वाय झेड. आता आपल्याला वाय झेडची लेंथ काढायची. आपण इथे आधी रफ डायग्राम काढून घेऊया आणि त्यानुसार हे एक्झाम्पल सोडूया. बघा एक्स वाय झेड असे 3 पॉईंट्स आहेत. याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे, टोटल एक्स झेडचं मेजरमेंट दिलेलं आहे. एक्स झेडचं मेजरमेंट आहे 3√7. याचं जे काय मेजरमेंट दिलेलं आहे ते आहे 3√7. त्यानंतर एक्स वायचं मेजरमेंट दिलेलं आहे √7. तर आपल्याला वाय झेडचं जे काय मेजरमेंट आहे ते काढायचं आहे. आता वाय झेडचं मेजरमेंट काढत असताना आपल्याला बघा इथे वाय झेडचं मेजरमेंट कसं असणार आहे, एक्स झेडच्या मेजरमेंटमधून एक्स वायचं मेजरमेंट आपण इथे सबट्रॅक्ट केलं की आपल्याला इथे वाय झेडचं जे काय मेजरमेंट आहे ते इथे मिळताना दिसून येईल. सो लेंथ वाय झेड इज इक्वल टू लेंथ एक्स वाय मायनस लेंथ एक्स वाय नाही येते, लेंथ एक्स झेड. लेंथ एक्स झेड ही पूर्ण लेंथ येणार आहे. बघा इथे ही पूर्ण लेंथ येणार आहे एक्स झेड, लेंथ एक्स झेड मायनस लेंथ एक्स वाय. बघा इथे आपल्याला लेंथ वाय झेडचं मेजरमेंट काढायचं आहे. सो वाय झेड इज इक्वल टू लेंथ एक्स झेड मायनस लेंथ एक्स वाय. इट मीन्स एक्स झेडच्या मेजरमेंटमधून एक्स वायचं मेजरमेंट मायनस केलं तर आपल्याला वाय झेडचं जे काय मेजरमेंट आहे ते इथे मिळताना दिसून येईल. सो लेंथ वाय झेड इज इक्वल टू एक्स झेडचं मेजरमेंट आहे 3√7 मायनस एक्स वायचं मेजरमेंट आहे √7. बघा इथे ह्या ज्या दोन सर्ट्स आहेत त्या लाईक सर्ट्स आहेत. सो आपण इथे असं घेऊ शकतो, लेंथ वाय झेड इज इक्वल टू इथे मल्टिप्लिकेशनसाठी 1 आहे 3, इकडे मल्टिप्लिकेशनसाठी तिकडे 1 आहेत मल्टिप्लिकेशनसाठी, यांची सबट्रॅक्शन आहे. सो 3 - 1 √7 असं मिळेल. म्हणजेच लेंथ वाय झेड इज इक्वल टू व 3 - 1 येथे 2 मिळेल 2√7. ही आपल्याला येते लेंथ वाय झेडची जी काय व्हॅल्यू आहे ते येथे मिळताना दिसून येईल. बघा इथे हे जे एक्झाम्पल आहे ते इथे सोडून झालेलं आहे. इथे थोडंसं सर्ट्स येते असल्यामुळे थोडं आपल्याला इथे जे पार्ट फर्स्टमध्ये जो रिअल नंबर्समध्ये सर्ट्सचा जो भाग आहे तिथे त्या गुणधर्मांचा इथे आपल्याला थोड्याफार प्रमाणात इथे यूज करायचा आहे आणि हे जे एक्झाम्पल आहे ते इथे सोडवायचं आहे. बघा हे झाल्यानंतर प्रॅक्टिस सेटमध्ये लास्ट एक्झाम्पल आता आपण सोडवणार आहोत. बघा इथे पुढचा जो क्वेश्चन आहे तो आहे, विच फिगर इज फाउंड बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. आता 3 नैक रेषीय बिंदूंपासून कोणती आकृती तयार होते, तर हे आपण इथे सोडवणार आहोत. पहा इथे आपण 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स जे आहेत ते ड्रॉ करून घेणार आहोत. आता या 3 पॉईंट्स पासून इथे कोणती डायग्राम तयार होईल ती पहा. बघा हे आपण जॉईन केले तर इथे ट्रायंगल तयार होताना दिसून येईल. हे 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स आहेत ते आपण एकमेकांना जॉईन केले तर इथे आपल्याला ट्रायंगल तयार झालेला दिसून येईल. सो आपण इथे म्हणू शकतो, अ ट्रायंगल इज फॉर्म्ड बाय 3 नॉन कोलिनियर पॉईंट्स. अ ट्रायंगल is formed by 3 non-collinear points. Collinear points.
असं येथे आपण म्हणू शकतो. बघा 3 नॉन कोलिनियर पॉईंट्सने आपण येथे एक ट्रायंगल तयार केलेला आहे. सो असा होता आपला हा प्रॅक्टिस सेट. या प्रॅक्टिस सेट मधला हा शेवटचा क्वेश्चन आपण येथे सोडवलेला आहे. हा प्रॅक्टिस सेट आपला इथेच पूर्ण झालेला आहे. हा व्हिडिओ आपण इथेच थांबवत आहोत. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर